500 रुपयाचा कॅश प्राइज आलं। या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय कुंडलिकची पवार साहेबांच्या हस्ते शरदजी वाघे साहेबांच्या या स्पर्धेचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय। थोडंसं आपण चर्चा करूया अविनाश जवळ। अविनाश थोडासा लाजतोय आणि त्याचप्रमाणे विनायकजी वाघ यांच्या विनायकजी आंबीर यांच्या हस्ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जातंय। 500 का? यस, 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि मयूर या खेळाडूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, ज्यानं बॅक टू बॅक 3 6 लगावले आणि मॅचला फिनिश अगदी MS धोनी स्टाईलनं त्यांना फिनिश केलं। तो मयूर साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येत आहे। विनायकजी आंबीर यांच्या शुभाचे कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येत आहे। तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज होता, 500 रुपये दिले त्यांनी। खरं आता नवनाथ या खेळाडूला ज्यांनी 19 बॉलमध्ये 49 धाब्यांची स्फोटक इनिंग साकार केली संघासाठी आणि त्यानंतर मयूरनं मारलेले बॅक टू बॅक 3 6। यावेळेस आपण मान्यवरांचा सत्कार करतोय। यावेळेस सोमनाथजी वाघमारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। या सर तुमचा सुद्धा या स्पर्धेमध्ये मान सन्मान केला जाईल। अर्थात या स्पर्धेचे उपाध्यक्ष शरदजी वाघे साहेबांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय। या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मायेची उबदार साल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेचे एक गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचा मान सन्मान केला जातोय। त्याचवेळी पुढचा सत्कार असणार आहे शिवाजी ठोंबरे, उद्योजक भिलवले या विभागातील एक खूप मोठं नाव मित्रांनो। त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल। या सर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन। या स्पर्धेचे अध्यक्ष अर्थात विष्णूजी खैरे साहेबांच्या हस्ते या मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेचे ओळख म्हणून सन्मान चिन्ह दिला जातोय। या स्पर्धेच्या वतीनं मान्यवरांची मांदियाळी खूप महत्त्वाची राहिलेली आहे आणि मान सन्मान करणं तितकंसं आमचं कर्तव्य आहे। त्याचवेळी पुढचा सत्कार या ठिकाणी केला जातोय परशुरामजी दामणे, शाखा प्रमुख भिलवले या साहेबांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन केलं जाईल। शाखा प्रमुख भिलवले, शिवसेना ना? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या शाखेचे प्रमुख, शाखा प्रमुख अर्थात परशुरामजी दामणे साहेब यांचाही सत्कार केला जातोय। या ठिकाणी महादेवजी मिरकर साहेबांच्या हस्ते या साहेबांचा मान सन्मान केला जातो। या स्पर्धेचे सचिव पुढचा सत्कार असणार आहे, ज्या ठिकाणी सोमनाथजी पवार साहेब, उपसरपंच ग्रामपंचायत वावरले यांचाही या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल। मान सन्मान करणं तितकंसं आमचं कर्तव्य आहे सर। या स्पर्धेच्या वतीनं तुम्ही आलात, या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारं अभिनंदन। आणि या स्पर्धेचे उपाध्यक्ष अर्थात शरदजी वाघे साहेबांच्या हस्ते या मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेचे एक गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। सर तुम्ही आलात या स्पर्धेच्या वतीनं खूप सारे अभिनंदन। या सर तुम्ही सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय। ओव्हर टू कॉम बॉक्स। जरूर आपण पाहतोय सानवी तनिष्का 11 मोहोपाडा आणि त्यांच्या विरोधात पंचक्रोशी 11 सारंग या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल। परंतु मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो नरेशजी सीत सर यांना। त्याचवेळी पुढचा सन्मान केला जातोय दिनेश दादा वाघमारे यांचाही या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जाईल। या सर तुम्ही सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन। या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचाही मान सन्मान केला जाईल। दिनेशजी वाघमारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। याच ठिकाणी या स्पर्धेचे खजिनदार अर्थात प्रकाशजी पवार साहेबांच्या माध्यमातून हा मान सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेचे गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातंय। त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं खूप सारं अभिनंदन करूया। मान्यवरांची मांदियाळी खूप महत्त्वाची राहिलेली या स्पर्धेमध्ये।
ही मानापानाची मित्रांनो स्पर्धा आहे, आदिवासी समाजाच्या अस्मितेची अभिमानाची स्पर्धा अर्थात ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024. चला वळूया मैदानाकडे, जिथे चालू असलेला सामना एका बाजूला सानवी तनिष्का 11 त्याच्या विरोधात पंचक्रोशी सारंग या दोन संघांमधली जगदोजहद आपण पाहतोय, जिथे गोलंदाजीसाठी कुणालला पाहतोय, स्ट्राईक साठी आपण तसं पाहिलं ना अजयला पाहतो. यावेळेस सुंदर फटका होता, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु चेंडू सीमारेषा पार येतोय हा चौकार. सामन्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडला गेलो. मी समालोचक नरेश शीत, मॅन फ्रॉम निवी रोहा. तुम्हाला या सामन्याच्या या क्रिकेटच्या युद्धाची कथा ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जरूर जोडला गेलोय. P1चं षटकही संपलं. P1च्या षटकामध्ये तब्बल 13 धावसंख्या आली. पहिलं षटक टाकलं होतं, खूप महत्वाची भूमिका राहिली जी कुणालची राहिलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पाठच्या सामन्यामध्ये जरूर घेतला होता, परंतु फलंदाजाचंही कौतुक करूया. प्रकाश आणि अजयची ही जोडी मैदानामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. दोन्ही प्रशांत आहे का, येस, प्रशांत आणि अजय या दोन खेळाडूंची जोडी मैदानामध्ये सातत्याने आपण पाहतोय. घातक फलंदाज दोन्ही जरूर मानले जातात, त्यांची खेळही तितकीशी महत्वाची राहील. दुपारच्या सत्रामध्ये हा चालू असलेला सामना विशालजी दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये अगदी तडाख्याच्या उन्हामध्ये चालू असलेली ही स्पर्धा, या तडाख्याच्या उन्हामध्ये सर्व रसिक प्रेक्षक सुद्धा अजून ताळ ठोकून बसलेत. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा खूप सारे अभिवादन करूया. ज्या ठिकाणी दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रकाशला आपण पाहतोय. प्रकाश आपण पाहतोय वाघाची वाडी या गावाचा हा खेळाडू. आज पनवेल विभागातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. मग खालापूर विभाग असेल, कर्जत विभाग असेल, रोहा असेल, मुरुड असेल, अलिबाग असेल, उरण असेल, बऱ्याचशा 14-15 तालुक्यामधले या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी भाग घेतला आणि भाग घेत असताना खूप चांगली भूमिका फलंदाजाची गोलंदाजाची खेळाडू वृत्तीची राहिलेली आहे. यावेळेस पुढला लेनचा चेंडू होता, त्या चेंडूवरती मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, फील्ड होईल. तद्वार मात्र चित्याच्या चपळाईनं 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारेल. एकंदरीत धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती बहुसंख्या आलेली. हे क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणारी ही स्पर्धा. हे रसिक प्रेक्षक खूप महत्वाचे असतात. एखादी आपल्याला स्पर्धा जर का चांगल्या पद्धतीची करायची असेल ना, तर रसिक प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, आयोजक असतील, स्कोरर असतील, समालोचक असतील, KTC लाईव्ह सारखे लाईव्ह वाले असतील, DJ असेल, या सगळ्या व्यक्तींचे भार असणं खूप महत्वाचं असतात. यावेळी सुद्धा सुंदर फटका येतोय हा सीमारेषा पार षटकार. थैंक यू डीजे. बार बार लिख लेंगे नई कहानी क्योंकि हम है हिंदुस्तानी. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना एक षटकारही लगावलाय. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 21 या आकड्यावरती. दुसरं षटक टाकण्यासाठी प्रकाशला प्राचारण करण्यात आले. पुढचा बॉल. यावेळेस पुढल्या लेनचा चेंडू आता कव्हर मध्ये खेळाय. कव्हरच्या डोक्यावरून पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तद्वार मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारेल. एकंदरीत पाहिलेत ना तर धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 23 या आकड्यावरती. 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलत ना तर चांगली भूमिका ही आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये राहिलेली आहे. मग त्याच्या पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण पाहिलत ना, DK करुंगळे साहेब, त्यांच्या समवेत अविनाशजी पारंगे साहेब. याही वेळेस मोठा फटका आला. येतोय हा चौकार.
महत्वाचा विशालजी रंगला होता आणि या आजच्या दिवसामध्ये असे सामने अनेक पाहायला मिळतील आपल्याला. याही सामन्यामध्ये चुरस नक्की पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्ट्राईकसाठी यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु यावेळेस पंतांचा इशारा अजून येणं बाकी असणार आहे. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने વધારેલ. एकंदरीत धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हटलं जातं ना, सीधे उंगली से बात ना चले ना तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, आणि उंगली टेढ़ी करत असताना त्याला यशही मिळालंय. धावसंख्या 31 या आकड्यावरती. पुढचा बॉल प्रकाशचा, या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषा पार येतोय हा चौका. त्याला पाण्याची व्यवस्था करायची आहे. दुसऱ्या षटकाचाही खेळ मैदानामध्ये संपलाय. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये 12 चेंडू टाकण्यात आले आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 35 अशी धावसंख्या मैदानामध्ये दाखल झाले. जरूर मैदानामध्ये खूप चांगली गोलंदाजी होते. क्षेत्ररक्षणाची तितकीशी साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण करत असताना चतुरस्थ राहणं खूप महत्वाचं असतं विशालजी, आणि ही चतुरस्थ राहण्याची पद्धत आपल्याला या संघासाठी खूप महत्वाची राहिलेली आहे. पाण्याची व्यवस्था करून द्यायची आहे. आपल्याकडे तितकासा वेळ आहे. या आपण ऐकूया डीजे देवेंद्रच्या माध्यमातून. बारा चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र रणनीती आखली जाणार. मग कोणता गोलंदाज वापरायचा, तो गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतो, गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती असलेलं दडपण समोरच्या खेळाडूला द्यायचं आहे की आपण स्वतः घ्यायचं आहे, याही विषयाची चर्चा जरूर तिथे होत असेल. परंतु आपल्याला कमबॅक करायचं आहे. संघर्ष आणि संघर्ष, या संघर्षाच्या मैदानामध्ये आपल्याला संघर्ष करावाच लागेल. जब तक ना हो सफल नींद चैन सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्रांनो, कोशिश करायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नाशी परमेश्वर नेहमी म्हटलं जातं. चला, सामन्याला स्पीडअप करायचं आहे. अतिरिक्त कुठलाही वेळ दौडवायचा नाही आहे. आयोजकांच्या माहितीनुसार आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचं कार्य करतोय जरूर. वेळ मात्र कुणासाठी थांबत नाही आहे. चला, सामन्याला स्पीडअप करायचं आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी आता कुणाला प्राचार्य करण्यात येईल, असा कुठला गोलंदाज वापरण्यात येईल की तो या धावा रोखू शकतो, या धावसंख्येला कुठेतरी लगाम लगावण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. एनॅट क्रमांक 3 क्रमांकावरती विजयला प्राचार्य करण्यात आले. नावामध्ये विजय आहे. विजयश्री करून देणारी गोलंदाजी होणार का, हा प्रश्न पडलाय जरूर. या प्रश्नाचं उत्तर जरूर आपल्याला या 6 चेंडू मध्ये मिळेल. परंतु तुर्तास आपण फलंदाजाचंही कौतुक करूया. फलंदाजी करत असताना पार्टनरशिप खूप महत्वाची राहिलेली. पती पत्नीची पार्टनरशिप किंवा या क्रिकेटची पार्टनरशिप मैदानामध्ये आणि आपल्या ऑफिशियल लाईफ मध्ये टिकवणं खूप महत्वाचं असतं. आपला जर संसार चांगला चालायचा असेल ना, दोघांचा संयम खूप महत्वाचा असतो. आणि आपल्याला क्रिकेटचा सामना जिंकायचा असेल ना, तर या दोन खेळाडूंचा संयमही तितकासा महत्वाचा असतो. यात मात्र तीळ शंका नाही आहे. स्ट्राईक साठी आपण तसं पाहिलं ना, तर स्ट्राईक साठी अजयला पाहतो, नॉन स्ट्राईक साठी असलेला प्रशांत पाहतोय.
पहिला चेंडू यावेळेस भन्नाट वेगावरती स्वार होऊन केलेली ही गोलंदाजी अगदी डॉट स्वरूपाचा चेंडू लाखो टप्प्याचा चेंडू जरूर होता, पण त्या जरूर चेंडूवरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त कुठलीही धावसंख्या आलेली नाहीये. धावफलकावरती धावा थांबल्यात 35 या आकड्यावरती. आपण विजयचं कौतुक करूया. पहिल्या चेंडूवरती त्यांनी चांगली या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. अजयला जखडून ठेवलं. याही चेंडूला तेच उत्तर पाहायला मिळालं होतं, परंतु यष्टी रक्षकाचं काम थोडंसं गडबडलं होतं. धावसंख्या त्यावेळेस या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या आले जरूर. धावफलकावरती धावा वाढतील यावेळेस 35 या आकड्यावरती. अतिशय शांत गतीने चाललेला हा सामना शांत असला ना तर मग एकच उपाय असतो आणि तो म्हणजे डीजे. आणि त्यातल्या त्यात डीजे देवेश असला ना तर चांगले सुमधुर संगीतही आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल. त्यांचंही कौतुक करूया. पुढचा बॉल या षटकातील तिसरा चेंडू. 36 आलेत का? येस, धावसंख्या 36 आले मित्रांनो. स्कोरिंग मध्ये थोडस आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो, मनुष्य आहे, मनुष्य चुकता शिकतो. विसर्जनचं काम खूप महत्वाचं राहिलंय. आजचा 5वा दिवस आहे. लागोपाठच्या 5व्या दिवसामध्ये ते स्कोरिंगचं काम पाहतात. यावेळेस मॅच केलाय चेंडू. प्रोटेक्शन आहे तिथे. फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र 2 धावा निश्चित अर्जित करण्यात आला. पहिल्या अटॅकमध्ये त्याला चेंडू जज करता आला नव्हता. तदनंतरची घेतलेली एक धाव कुठेतरी या धावा आपल्याला रोकाव्या लागतील आणि ह्या धावा रोकत असताना आपल्याला क्षेत्ररक्षणही तितकंसं महत्वाचं असतं. धावसंख्या 2 ने वधारले. एकंदरीत धावफलकावरती धावा 38 या आकड्यावरती. कुठलाही गडी अजूनपर्यंत तंबूच्या आश्रयाला परतला नाही आहे. संयमाचा क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळतो. पुढचा बॉल या षटकातील 4था चेंडू. यावेळेस ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. ब्रेकर बॉल टाकण्यात आला होता. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वाढतील. धावफलकावरती धावा 40 या आकड्यावरती. 40 अशी धावसंख्या. षटकातील अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. तिसरं षटक जी विजयची कामगिरी खूप महत्वाची राहिलेली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन खूप महत्वाचं राहिलंय. कॉम्बिनेशन खूप महत्वाचं त्यांनी केलंय. काही चेंडू अकोट टप्प्याचेही टाकतो, काही चेंडू पुलर लेनचेही टाकतो, काही चेंडू ब्रेकर बॉलही टाकतोय. पुढचा बॉल शफल झाला. यावेळेस सुंदर परंतु पंचांकडे अपील केलं. पाठबळ तितकंसं मिळालं नाही आहे पंचांकडनं. तद्वर मात्र लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव निश्चित अर्जित करण्यात आली. धावसंख्या बॅट कट आहे का? येस. धावसंख्या 1 ने वधारेल. 41 या आकड्यावरती. 41 अशी धावसंख्या खूप महत्वाची राहिली आहे. जे दुसरे षटक टाकलं होतं प्रकाशने टाकलं होतं. प्रकाशने तब्बल 22 धावा दिल्या होत्या. तदनंतरचं हे कमबॅक खूप महत्वाचं राहिलेलं. आपल्या संघासाठी चांगली मोलाची खूप महत्वाची कामगिरी करतोय अजय. नावा स्वरूपाला आलेला हा खेळाडू आज ARPL मध्ये चांगली भूमिका करतो. त्याचा खेळही तितकासा महत्वाचा राहिलेला आहे आणि क्रिकेटचा खेळ खेळत असताना जरूर या मैदानामध्ये तो दाखवून देऊ शकतो की या क्रिकेटच्या खेळामधले अनेक पुस्तकही मी वाचलेत. या पुस्तकामध्ये अनेक धडेही मी घेतलेत. यावेळी साखूर टप्प्याचा बॉल थर्ड मॅन रिझन मध्ये येतोय हा चौकार. डीजे काय फटका खेळ होता. फाईल लेग रिजन मध्ये एक चौकारही आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाचीही सांगता झाली. तिसऱ्या षटका अखेरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावफलकावरती धावा बिनगड्याच्या मोबदल्यात 45 या आकड्यावरती. 11 खेळाडूंचा हा दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 खेळाडू पायदळ स्वरूपाचे हे खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत आणि हे पायदळ स्वरूपाचे खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना एकमेकांमधला असलेला संयम कुण्या एकटा खेळाडूचा हा खेळ नाही आहे. जेव्हा 11 खेळाडू एकत्रित येतील तेव्हा कुठेतरी आपण विजयश्री पत्करू शकतो. सगळ्यांचा खेळही तितकासा चांगला झाला पाहिजे. एकमेकांना साथही तितकीशी महत्वाची राहणं गरजेचं असणार आहे. तिसरं, चौथा आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी सिद्धार्थला प्राचार्य करण्यात आलंय. पाठच्या सामन्यातही तो शेवटचा षटक टाकण्यासाठी आला होता. त्याची कामगिरी खूप महत्वाची राहिलेली होती. शेवटचं षटक स्ट्राईक साठी खूप महत्वाची योगदान राहिलेले आहे. दोन्ही सलामीवीर अजून सुद्धा मैदानामध्ये माहिती आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याला आता या विकेटवरती टिकायचं आहे. आपला सामना खूप महत्वाचा राहील. लीग स्टेजचे सामने आहेत जरूर.
त्याचवेळी फलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रशांतला पाहतोय आणि गोलंदाजी करत असताना सिद्धांतला पाहतोय. हे दोघेही सगळे बंधू आहेत आणि या दोन बंधूंमधली जगदोजहद आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. सर ते म्हटलं जातं ना मैदानामध्ये भाऊ भाऊंचेही विचार केला जात नाहीये कारण हे क्रिकेटचं मैदान आहे. आज एकमेकांच्या विरोधात आलेच जरूर परंतु हा सामना संपताच ते एकमेकांना नक्की मैत्रीपूर्वक लढत ही सातत्याने पाहायला मिळेल. परंतु यावेळेस मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जेज केलाय तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आले. धावसंख्या 2 ने वधारेल. एकंदरीत धावफलकावरती धावा 53 या आकड्यावरती. संघाची अर्धशतक या ठिकाणी 50 आलंय जरूर परंतु अजूनही या षटकातील 4 चेंडू येणं बाकी असणार. हाणामारीचं षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करायची आहे. हे क्रिकेट टेनिस क्रिकेट त्यातल्या त्यात हे ग्रामीण क्रिकेट एक गोष्ट नक्की सांगून गेली की मी सुद्धा बदलू शकतो. हे बदलतं क्रिकेट या बदलत्या क्रिकेट विषयी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली चर्चाही आपण करणार आहोत. ज्यावेळेस बदलतं क्रिकेट आपण पाहिलं ना आपण असोसिएशनचं क्रिकेट केलं गावासाठीचं क्रिकेट केलं तदनंतर प्रीमियर लीग स्वरूपाची एक मोठी स्पर्धा आली आणि त्यातल्या त्यात या ERPL ची स्पर्धा. यावेळेस मोठा प्रयत्न होता. पंचांनी यावेळेस इशारा केलाय. स्वर्गोषित चेंडू आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. धावफलकावरती धावा 54 या आकड्यावरती. बदलत्या क्रिकेट बद्दल आपण जरूर बोलत होतो. आपण गल्ली गल्लीतलं क्रिकेट आज चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्लॅटफॉर्म वरती क्रिकेट खेळतोय. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा मोठा फटका येतोय. हा मिड विकेटच्या डोक्यावरना षटकार. काय प्रशांतची फलंदाजी राहिलेले. 15 चेंडू त्यांनी स्पेस केले. 15 चेंडू स्पेस करत असताना तब्बल आणि तब्बल 46 धावा आपल्या बॅटमधून गुटल्यात. यावेळेस 50 स्वतःची देऊन जाणारा येतोय हा ERPL षटकार. स्वतःचा अर्धशतक 16 चेंडू स्पेस केले. 16 चेंडू मध्ये तब्बल आणि तब्बल 52 धावा कुठल्यात. सोमनाथजी वाघमारे यांच्याकडनं त्याच्या 50 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. ते स्वतः संघाचे संघ मालकही आहेत. खूप चांगली भूमिका आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची ही राहिलेली. या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप करणं खूप महत्त्वाचं गरजेचं होतं. त्यांची स्पॉन्सरशिप या स्पर्धेला लाभली. सर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. यावेळेस पुलरलेनचा चेंडू त्या चेंडूवरती करायचा होता. प्रार कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. एक धाव एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा सहजरित्या कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 2 ने वधारले. धावफलकावरती धावा 68 अशी धावसंख्या धावफलकावरती. मैदानामध्ये 4 षटकाचा खेळ संपलाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 24 चेंडू टाकण्यात आले आणि 24 चेंडू मध्ये तब्बल आणि तब्बल